मान्सूनच्या वाटेमध्ये एल निनोचे संकट. प्रशांत महासागरातील एल निनोच्या सक्रियतेमुळे देशातील अनेक भागात पावसाचं स्वरूप बदलणार. दुष्काळाची धगही गडद. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानं चिंता वाढली. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. यंदा कमी पावसाची शक्यता, त्यातूनही मार्ग काढू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कांदा खरेदी दरात प्रति किलो 70 पैशांची वाढ. सरकार आजपासून 16 रुपये 50 पैसे दरानं कांदा खरेदी करणार. रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधांची सक्ती करता येणार नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. तर गुटखा माफियांवर थेट मकोका लागणार. जळगाव विधान परिषदेचा तिढा आज सुटणार का, याकडे लक्ष. गुलाबराव पाटील, गिरीश महाजन बंडखोर रेश्मा काळेंसोबत चर्चा करणार. रेश्मा काळे माघार घेणार का, याकडे नजरा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर तातडीची बैठक. काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. मनसेचं आज शिवाजी पार्क इथं आंदोलन. महापालिकेच्या नालेसफाई कामांची करणार पोलखोल. नालेसफाई कामाचं वास्तव बॅनरमधून मांडत करणार निषेध. बार्शीमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची सामूहिक आत्महत्या. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं पत्नी 2 मुलांसह स्वतःला संपवलं. घटनास्थळी 22 पानांची सुसाईड नोट. घटनेनं सोलापूर हादरलं. फिफा वर्ल्ड कपमध्ये कॅनडानं घरच्या मैदानावर पराभव टाळला. बोस्निया आणि हर्जेगोविना विरुद्धचा सामना 1-1 बरोबरीत. धरमशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिला एकदिवसीय सामना. टीम इंडिया विजयी सलामीसाठी सज्ज, तर भारताला रोखण्याचं अफगाणिस्तान समोर आव्हान.